शिर्डीजवळच्या अस्तगावमध्ये 5 ठिकाणी सशस्त्र दरोडा पडलाय। दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले। जखमींवर शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। राहता तालुक्यातील नळे आणि खिलारी वस्तीवर पहाटेच चोरट्यांनी धुमाकूळ घातला। नळे वस्तीवरील 5 घरं लुटताना घराबाहेर झोपलेल्या महिलांचे दागिने ओरपाडले आणि घरातला ऐवज लुटला। त्यांना विरोध करणाऱ्यांना बेदम मारहाणही झाली। या मारहाणीत देऊबाई शिवाजी खिलारी या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला। उठून पाहत होतो 4 जण होते। परत 4 4 असल्यामुळे मी गपचीत झोपून घेतलं। नंतर ना ती माझ्यापासून निघली। नंतर मी हळूच पुंडरकीतून पाहिलं तर त्यावेळेस आमच्या मेवण्याचे तिथे येऊन 4 जण उभे होते। त्यावेळेस लगेच घरातून 3 जण निघली। तर यांचे मोबाईल वगैरे आमचं सगळं मोबाईल वगैरे पैसे घेऊन गेले। कल्याणच्या हाजी मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीचं काम गेल्या 4 वर्षांपासून रखडलेलं आहे। कामासाठी लागणारा 90% निधी देऊनही सुप्रीम कंपनीने काम रखडवलंय। खासदार श्रीकांत शिंदे यांनी कामाची पाहणी केली। अतिशय संथ गतीने चाललेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करत सुप्रीम कंपनीला काळ्या यादीत टाकणार असल्याचं शिंदेंनी यावेळी सांगितलं। दरम्यान पुढच्या 6 महिन्यात काम पूर्ण होऊन सेवा सुरू होईल असा दावा कंपनीकडून करण्यात येतोय। अगोदर 60 कोटीचं काम होतं, नंतर मग 80 कोटीवरती केलं ते काम। ते हे सुप्रीम कंपनी ज्या कंपनीबद्दल अनेक तक्रारी आहेत त्या कंपनीला वारंवार आम्ही बोलून पालकमंत्र्यांनी बोलून वारंवार त्यांना समन्स दिलेले आहेत की लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे, नाहीतर त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल। भारतीय दिव्यांग संघटना आणि इंडिया डेफ सोसायटीतल्या दिव्यांग व्यक्तींनी आपल्या मागण्यांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या घरासमोर आंदोलन केलंय। वांद्र्यातील अलियावर जंग या मूकबधिरांसाठी काम करणाऱ्या संस्थेतनं शिकूनही अनेक मूकबधिरांना नोकऱ्या मिळत नाहीत। या संस्थेला सरकार अनुदान देतं, मात्र मिळणारं अनुदान आणि दिल्या जाणाऱ्या नोकऱ्या यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत त्याच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येते। राज्यातील महामार्गांवरील दारूची दुकानं बंद झाल्यानंतर आता दुकानं गावात शिरकाव करू लागले। त्याला विरोध करत नाशिकच्या सटाण्यातल्या मळगाव येथे सरकारी दारूचं दुकान तोडफोड करत पेटवून देण्यात आलं। मळगावातील महिला आणि ग्रामस्थांनी दुकान बंद करण्याची मागणी केली, मात्र दुकानदार ऐकत नसल्यानं संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामस्थांच्या मदतीने दुकानाची तोडफोड केली आणि ते पेटवून दिलं। आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीलाही या महिलांनी हुसकावून लावलं। बातमी मनसेच्या चिंतन बैठकीची आहे। पराभवाच्या गर्दीत अडकलेल्या मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजे राजगडावर चिंतन बैठक आयोजित केली होती। मात्र राज ठाकरे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी पुण्याला गेल्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत। या बैठकीला मनसेचे प्रमुख नेते सरचिटणीस आणि उपाध्यक्ष उपस्थित होते। लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मनसेला दारुण पराभवाचा सामना करावा लागला। तसंच अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय। या सर्व बाबींवर बैठकीत चिंतन करण्यात आलं। मला त्याच्याविषयी म्हणणं नाही, तुमचं चॅनल आहे, तुम्हाला कशी बातमी चालवायची तो तुमचा अधिकार आहे आणि ते तुम्हाला चालवणं तुम्हाला क्षमाप्राप्त आहे। परंतु ज्या पक्षाने आम्हाला सर्व दिलेलं आहे त्या पक्षाच्या नेत्याबरोबर खडाजंगी कशी होऊ शकते? मी ऑफिशियली तुम्हाला बोललो होतो की आमच्या नेते मंडळींना पक्षप्रमुखांनी कानपिचक्या दिल्या। तुम्ही कानपिचक्या बाजूला ठेवल्या आणि खडाजंगी चालवली। पक्षप्रमुखांशी आम्ही भेटल्यानंतर त्या दिवशीच मी तुम्हाला म्हणालो होतो की या 6 मतदारसंघामध्ये आम्ही 6 मेळावे घेणार आहोत साहेबांची संवाद कार्यकर्त्याचा। तशा प्रकारच्या 6 मेळाव्यांचं आम्ही विभागाध्यक्ष, प्रभारी, उपाध्यक्ष आणि नेते मंडळी सरचिटणीस आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्या नेते मंडळींनी चर्चा करून निर्णय झालेला आहे की 6 मेळावे ताबडतोब लोकसभा मतदारसंघाने लावायचे आणि त्या 6 मेळाव्यामध्ये साहेब स्वतः येतील आणि बैठक घेतील, अशा प्रकारचा तो निर्णय झालेला आहे। सर्वांनी मिळून लोकशाहीचं नागबळी करू असं वक्तव्य विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत। नाशिकमध्ये सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। निंबाळकरांच्या हस्ते शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी निंबाळकरांनी लोकशाहीचा नागबळी करण्याची गरज असल्याचं वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली आहे। आमची बरीच लोक काय चालतं म्हणजे माहिती आहे तुम्हाला? काय करायचं? नागबळी आमच्या वाड्यातले बरेच नागबळी लागतो। त्यांना नागही मरत नाही, बळी काही। परंतु आता या सगळ्या जर उपायावर काही करायचं असेल तर सगळे लोकप्रतिनिधी म्हणून आपणच लोकशाहीसाठी नागबळी करू। नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यक्रमात महामार्गावरील दारूची दुकानं हटवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर टीका करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं।
लोकांनी दारू प्यायची की नाही आणि महामार्गावरील 500 मीटर अंतरावरची दारूची दुकानं हवी की नको हे ठरवणारं न्यायालय कोण असा सवाल राऊत यांनी विचारला. आणि तसंच जर असेल तर सरकारी अनुदानातून न्यायमूर्तींचे जे क्लब चालतात तेही बंद करा असंही त्यांनी सांगितलं. आज आमच्यावर कोण आहे ते न्यायालय. अरे लोकांनी दारू प्यायची की नाही ते सरकार ठरवेल, न्यायालय कोण ठरवणार. आणि किती मीटर मध्ये तुम्ही कोण ठरवणार. इतकं पण राजकारण त्यांनी करून निवडणुकाला ना हिंमत असेल तर ज्याने निर्णय दिलेत ना अशा प्रकारचे त्यांनी राजीनामा द्यावा. लोकांना जाऊन निवडणूक लढवावी, त्यांना किती मतं पडतात ते कळेल. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शहापूरच्या 3 शेतकऱ्यांची तुरुंगात रवानगी करण्यात येईल. चंद्रकांत भोईर, रुपेश बांगर आणि दीपक जाधव अशी तिघांची नावं आहेत. कल्याण सत्र न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान अटकेनंतरही शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गाला असलेला विरोध कायम आहे आणि 26 एप्रिलला शहापूरमध्ये राज्यव्यापी चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन करण्यात येणार. भिवंडी मतदार यादी घोळ प्रकरणी पालिका आयुक्त योगेश म्हसे यांनी 11 पालिका कर्मचाऱ्यांना निलंबित केले. निवडणुकीच्या अंतिम मतदार याद्यांमध्ये 50,922 बोगस मतदारांचा समावेश असल्यामुळे भिवंडीच्या फैजल अन्सारी, संजय काबूकर आणि सिद्धेश्वर कामूर्ती यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावेळी झालेल्या सुनावणीत कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला फटकारत केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देशही दिले. ग्रेप सिटी म्हणून ओळखलं जाणाऱ्या नाशिकमध्ये द्राक्षाला भाव मिळत नसल्यानं एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कर्जाचा डोंगर आणि शेतमालाला भाव मिळत नसल्यानं दिंडोरीतले अशोक रणदिवे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 4 एकर जागेत त्यांच्या द्राक्ष बागा आहेत, मात्र द्राक्षाला भावच नसल्यानं सगळा माल शेतातच पडून राहिला. त्यातच बँकेकडनं कर्ज भरण्यासाठी दबाव येत असल्यानं निराश होऊन अशोक यांनी घराजवळच्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. शिर्डीतल्या साईनाथ रुग्णालयातला भोजन कक्ष बंद करण्यात आलेला आहे. इमारत विस्तारीकरणाचं कारण देत भोजन कक्ष बंद करण्यात आला आहे. निर्णयामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. महिन्याभरापूर्वीच रुग्णालयातील सर्व उपचार मोफत करण्यात आले. तसंच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन कक्ष उभारण्यात आले. मोफत उपचारांची घोषणा झाल्यानंतर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत अचानक भोजन कक्ष बंद झाल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. साईनाथ रुग्णालयामध्ये सध्या 8च ICUची बेड आहेत आणि त्याच ठिकाणी प्रशासकीय कार्यालयसुद्धा आहेत. हे प्रशासकीय कार्यालय भोजनालयामध्ये शिफ्ट करून त्या ठिकाणी वाढीव ICU बेड तयार करणं असा व्यवस्थापन समितीचा निर्णय आहे. आणि या निर्णयामुळे काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रुग्णांची गैरसोय होते, रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होते. अशा बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत. साईनाथ रुग्णालयाजवळच साधारण एक 700 ते 800 मीटर अंतरावर संस्थांचं श्री साई प्रसादालय आहे. त्या ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक मोफत प्रसाद भोजन घेऊ शकतात. भाजप सरकारला मुस्लिम विरोधी ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना रविशंकर प्रसाद यांनी फटकारलंय. मुस्लिम जनता भाजपला मदत देत नसली तरी आम्ही त्यांचा सन्मान नेहमीच केलेला आहे असं त्यांनी म्हटलं. आम्ही देशाचा कारभार चालवतोय, अशावेळी उद्योग किंवा सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही मुस्लिम व्यक्तीला आम्ही त्रास दिलाय का असा सवाल करत आम्ही त्यांना नेहमीच न्यायाने वागवत असल्याचं प्रसाद यांनी म्हटलं. मुंबईत झालेल्या माइंड संमेलनात ते बोलत होते. जो तुष्टीकरण की राजनीति करने वाले लोग हैं उन्होंने क्या बना रखा है. जब कश्मीर में बाढ़ आए तो सेना बचाए और उसी सेना के पीठ पर पत्थर मारे जाएं, गोलियां चले, आतंकवादियों को संरक्षण दे और कोई इसको रखे तो उसके खिलाफ आवाज उठे देश में. इसलिए रविशंकर जी ने जो कहा सच. आज इनकी गवर्नमेंट है, कल कोई और गवर्नमेंट आएगी, मगर रविशंकर प्रसाद साहब मिनिस्टर फॉर लॉ है. मैं उनको सिर्फ इतना ही कहूंगा कि लफ्ज वी इस्तेमाल मत करिए. ये कॉन्स्टिट्यूशन ने हमको राइट्स दिए हैं, आपने नहीं दिए हैं. आप क्योंकि कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी हैं, आपका काम यह है कि जो कॉन्स्टिट्यूशनल जो राइट्स हमारे हैं उसको इम्प्लीमेंट करना. तो आपका काम ही है इम्प्लीमेंट करना. और कोई आप कोर्ट नहीं भी देगा तो क्या करेंगे आप. ये तो डेमोक्रेसी की खूबसूरती है. मैं सीरियस स्टेटमेंट समझ ही नहीं पा रहा हूँ. वो कह रहे हैं कि वो वोट नहीं देते हैं तो वो नहीं देते हैं तो नहीं देते हैं. इससे पहले वो ये भी कह चुके हैं कि मुस्लिम महिलाओं ने वोट दिया है भारतीय जनता पार्टी को. अगर ऐसा वो मानते हैं तो फिर ये बात जो आप कह रहे हैं वो गलत है. लेकिन वोट कोई देता है कि नहीं देता है वो तो एक वास्तविकता होती है. लेकिन उस वास्तविकता पर चर्चा क्या हो सकती है, यही हो सकती है कि वोट क्यों नहीं दे रहे हैं.
अगर आप उनका वोट चाहते हैं तो आपको वो करना होगा जिससे कि उनका वोट आप आकर्षित कर सकें, जैसे और लोगों का वोट आकर्षित करते हैं। जेडीयूला फक्त बिहारपुरतं मर्यादित न ठेवता देशभर पक्षाचा विस्तार करण्यासाठी नितीश कुमार यांनी कंबर कसली आहे। आज मुंबईतल्या गोरेगावात झालेल्या जेडीयूच्या संमेलनात नितीश कुमार यांनी हजेरी लावली। यावेळी कपिल पाटील यांची जेडीयूच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर शरद राव यांचे सुपुत्र शशांक राव यांना मुंबई जेडीयूचं अध्यक्षपद देण्यात आले। अनेक लहान पक्षांना आपल्यात सामावून घेऊन जेडीयूचा विस्तार करण्याचा नितीश कुमारांचा प्रयत्न आहे। एकीकडे मोदींनी लाल दिवा वापरण्यास मनाई केली असली तरी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल ठाण्यामध्ये लाल दिव्याच्या गाडीने येण्यास पसंत केलं। ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सावरकर संमेलनाला त्यांनी हजेरी लावली। मोदींच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी तातडीने लाल दिवा हटवला, मात्र अमित शहांनी त्याची अंमलबजावणी न केल्यानं टीका होती आहे। अमित शहांना Z+ सुरक्षा असल्यामुळे त्यांना लाल दिव्याची गाडी आहे, त्यामुळे आता तरी ते दिवा काढतात का हेच पाहायचं। केंद्र सरकारने आरोग्य खात्यातल्या बजेटला कात्री लावल्याचा आरोप चुकीचा आहे आणि केंद्राने दिलेला निधी राज्य सरकार खर्च करत नसल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डांनी केली। नवी मुंबईत मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मेडिव्हिजन 2017 परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। या आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं। आरोग्य सेवेबाबत भारतात अतिशय चांगल्या सुविधा देण्यात येत आहेत आणि भारताची इतर कोणत्याही देशाशी तुलना करण्याची गरज नाही असंही त्यांनी म्हटलंय। एक चर्चा चल पड़ती है, हेल्थ का बजट स्लैश, हेल्थ का बजट कभी स्लैश नहीं हुआ है। हमारा ये आरोप है या हमारा ये दुख है कि हेल्थ का बजट हमारे स्टेट्स खर्च नहीं कर पा रहे हैं। खर्च करो, हम कैपेसिटी बढ़ाना चाहते हैं, हम उस पर काम करना चाहते हैं। रोज हर एक चीज को गलत तरीके से प्रदर्शित किया। पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात इंदापूर तालुक्यातल्या 24 गावांनी सहभाग घेतला। या 24 गावात जलसंधारणाच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे। अभिनेता अतुल कुलकर्णीही पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी झाला। इंदापुरातल्या तक्रारवाडी आणि इतर गावात अतुल कुलकर्णीने श्रमदान केलं। गावातल्या तरुणांच्या बरोबरीने काम करत अतुलने जलसंधारणाच्या कामाला हातभार लावलाय। हा अतिशय अवघड असा भाग आहे, खोदायला अत्यंत अवघड, कारण सगळा दगड एक्सपोज झालाय। पण त्याचबरोबर हेही आहे की उतार असल्यामुळे आणि गाव खाली असल्यामुळे फार चांगलं ह्याच्यातनं रिझल्ट मिळणार आहे। जर कोणाचा वाढदिवस असेल किंवा काय असेल तर ते नुसता साजरा न करता इकडे येऊन झाडं लावण्यासाठी किंवा त्याला पाणी देण्यासाठी टँकर्स वगैरे अशी मदत करतात। आत्तासुद्धा वर मी बघितलं महिलांची संख्या पुष्कळ होती, मुलांची, तरुणांची संख्या पुष्कळ होती। तर हाच मला वाटतं मार्ग आहे पुढे जाण्याचा आणि या पद्धतीनं काम करण्याचा। देशात वाघांची घटती संख्या पाहून त्यांच्या बचावासाठी व्याघ्र अभयारण्य बनवण्यात आलं। याच धर्तीवर आता गोहत्या रोखण्यासाठी गो अभयारण्य बनवण्यात येणार आहे। केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी ही संकल्पना मांडली। जनावरांसाठी चारा हा शेतकऱ्यासमोरचा मोठा प्रश्न असतो, त्यामुळे उपयुक्तता संपल्यावर गायीला कसं पोषणार याचीही चिंता त्याला असते। त्याची हीच चिंता दूर करण्यासाठी गायींचं एक स्पेशल अभयारण्य बनवण्यात यावं अशी संकल्पना अहिर यांनी मांडली। गोहत्या बंदी का कानून अगर बन भी जाता है, जहाँ भी बना है, उन्होंने गो का पालन पोषण करने के लिए उसके व्यवस्था भी करनी चाहिए। तो इसी कल्पना को लेकर मैं कई वर्षों से लिखता था कि बहुत बड़ा जंगल है भारत देश में और 33% फॉरेस्ट लैंड होनी चाहिए, देश की पॉलिसी भी है। जहाँ जहाँ भी फॉरेस्ट लैंड है, फॉरेस्ट है, वहाँ पर गो अभयारण्य बन सकता है।